हॅलो मित्रांनो, बघा आता आपण कुठे उभा आहोत. व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच व्हिडिओ स्टार्ट केला आहे मी पेठ नाक्यापासून. तर हा आहे आपल्या सांगलीचा पेठ नाका, म्हणजे कराडच्या पुढे आहे. त्या ब्रिजच्या त्या बाजूला पेठ म्हणून गाव आहे आणि हा तिथला नाका आहे, म्हणून त्याला पेठ नाका असं नाव दिलेलं आहे. तर पेठ नाका असं बस स्टॉप आहे हा. तर पेठ नाका बस स्टॉपवर आपण बसलेलो आहे. बराच वेळ झाला मी बसची वाट बघत होतो, पण बस काही अवेलेबल नाही. बरं, तिकडे मग मी डोकं चालवलं. आपल्याला ओला उबेरची सवय आहे. मग मी ओला आणि उबर ॲप उघडलं. त्यात मी बुक करायला गेलो तर ते काही ओला उबर तिकडे चालत नाही. त्यामुळे मग नाविलाजाने मग मला इथंच बसावं लागलं. तर हा बघा, हा बस स्टॉप आहे. मी तुम्हाला आता थोड्या वेळात मी पूर्ण 360 डिग्रीमध्ये तुम्हाला दाखवतो की कसं आहे काय. आता दिवस जरी पावसाळ्याचे होते तरी तुम्ही बघू शकता आजूबाजूला तुम्हाला पावसाचा एक थेंबही दिसणार नाही. म्हणजे मी जेव्हापासून छत्री नेली होती बॅगेत, तर ती मुंबईवरून नेली तर मुंबईला आल्यावरच उघडली. मध्ये मी कुठेही छत्री ओपन केली नव्हती. आणि भरपूर वेळ बसल्यानंतर आता आपल्याला बस मिळणार आहे, म्हणजे बस मिळालेली आहे ऑलमोस्ट. तर आता मी उठून बसमध्ये जाणार आहे आणि बसपासून आपला प्रवास सुरू होणार आहे सांगलीपर्यंतचा. तर फायनली तुम्हाला नमस्कार केलेला आहे आणि या बसमध्ये बसलेलो आहे. ही बस या टाईपची आहे आणि हे बघा इथं इस्लामपूर आलेलं आहे, म्हणजे पेठ नाक्यापासूनचा नेक्स्ट स्टॉप इस्लामपूर आहे. तर हा इस्लामपूरचा मोठा असा बस डेपो आहे. वातावरण बघा किती मस्त आहे का गर्दी वगैरे काही एवढी गर्दी नाही, मोकळं वातावरण. आणि तिकडे शेंगदाणे फेमस होते, तर मी तिकडचे शेंगदाणे घेतले आणि थोडेसे असे शेंगदाणे खात खात पुन्हा एकदा मी प्रवास सुरू केला. आणि मग त्यानंतर सुरू झाला इस्लामपूरच्या पुढचा प्रवास. आता जवळजवळ आष्टीपर्यंत ही सगळी शेतं वगैरे आहेत. आता बेसिकली इकडे कसली शेती केली जाते, तर सांगलीमध्ये शेती केली जाते याची हळदीची, आणि ऊस तुम्हाला सगळीकडे दिसेल किंवा झेंडूची फुलंसुद्धा दिसतील. तर जास्तीत जास्त तुम्हाला बघा हा ऊसच ऊस आहे. जिथं नजर जाईल तिथं ऊसच ऊस दिसेल तुम्हाला, कारण ऊस हे 12 महिन्याचं पीक असतं, म्हणजे वर्षातून ते एकदाच येतं. आणि दिवाळीच्या वेळेस तो जो ऊस आहे तो कापून त्या गाड्या ज्या आहेत त्या कारखान्यांवर जातात, जेणेकरून त्याच्यातनं साखर बनवली जाते. तर अशी ऊसाची प्रक्रिया असते. रस्ता थोडा खराब होता, कारण रस्त्याची भरपूर काम चालू होतं. गाव जरी असलं तरी रस्त्याचे एकदम टिपटॉप काम चालू होतं. मध्ये मध्ये असे छोटे छोटे हॉटेल होते आणि पुन्हा अशी शेत. लांब लांब तुमची नजर जिथं जाईल तिथं तुम्हाला फक्त शेत आणि शेतच दिसेल. जागा अजिबात नव्हती. या बाबांनी मला बाजूला जागा दिली. हे बाजूला बाबा बसले होते. यांनी मस्तपैकी माझ्याशी गप्पा मारल्या. सगळं यांनी तिकडचं वातावरण सांगितलं, तिकडची लोकं सांगितली, तिकडे काय पिकतं ते सगळं सांगितलं. A to Z सविस्तर त्यांनी मला माहिती दिली. त्यानंतर बस हळूहळू खाली होत गेली. पण मला विंडो सीट पाहिजे होती, कारण जेणेकरून मला व्हिडिओ काढायचा असतो. तर मग विंडो सीटसाठी मी पुन्हा विंडो सीट शोधत होतो. मी थोड्या वेळाने पुन्हा त्या विंडो सीटजवळ येणार आहे. पण तोपर्यंत ह्या सगळ्या लोकांशी गप्पा मारल्या होत्या आणि सांगलीबद्दलची माहिती मी काढत होतो, कारण जिकडे आपण जातो तिकडची माहिती आपल्याला पाहिजे. पुन्हा एकदा इथून इस्लामपूर ते आष्टीपर्यंतचा हा प्रवास आहे. आणि हे जवळपास आष्टीमध्ये आता आपण जवळजवळ आलेलो आहोत. छोटे छोटे हॉटेल्स. बरं, इकडे अजून एक फेमस गोष्ट काय होती माहिती आहे का? दही धपाटे. म्हणजे तुम्ही जर इकडनं हायवेवरनं गेलात, धपाटे हा प्रकार तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण इकडे दही आणि धपाटे फेमस आहे. तर इकडे दही धपाट्यांचा आपण नाश्ता वगैरे करायचा आहे. आणि त्यानंतर आता आपली बस बघा कुठल्या डेपोमध्ये आली आहे. हा डेपो कोणाच्या ओळखीचा आहे? ओळखा बरं, पटापट पटापट ओळखायचं आहे. तर हा बस डेपो आहे आष्टीचा. हे बघा, आष्टा हे गाव आहे आणि ही कृष्णामाई आहे. कृष्णा नदी आहे, हिला कृष्णामाई म्हटलं जातं. ही सांगलीमध्ये आहे आणि ही या नदीचं वैशिष्ट्य असं आहे की ही नदी प्रवाहाच्या उलट्या दिशेने वाहते. आता ती का वाहते, कशी वाहते याचं सविस्तर आपण लाईव्हमध्ये बोलूया. त्यानंतर हे कर्नाळ रोड पोलीस चौकी आहे. कर्नाळ म्हणून एरिया आहे हा. तर आता अशा छोट्या छोट्या वाटांमधून गल्लींमधून आपली बस जात आहे. आता आपली बस कुठे जाते आहे? तर आता आपली बस जाते सांगली डेपोच्या दिशेने. आपल्याला उतरायचं आहे सांगली डेपोमध्ये आणि सांगलीपासून सुद्धा आपल्याला अजून पुढचा प्रवास करायचा आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकताय की मी किती प्रवास केला असेल. तर काही हरकत नाही, आपण प्रवासाचा आनंद घेतच चाललो आहे पुढे. आणि हे बघा, सांगली किती सुंदर शहर आहे, स्वच्छ आहे, मोकळं आहे आणि मस्त वाटत होतं मला एकंदरीत.
आणि तेच ही महानगरपालिकेची बिल्डिंग आहे, बघू शकता तुम्ही, नगरपालिका, नगर शहर सांगली. आणि ही छोटी छोटी पोलीस चौकी, न्यायालय वगैरे असं बाजूबाजूला तिकडे होते. त्यानंतर हा तिकडचा रिक्षा स्टॉप, जर सांगलीचं कोणी असेल तर त्यांना कळेल. पार्किंगसाठी इकडे वेगळी जागा होती. आणि मग पुन्हा एकदा आपण आता सांगलीच्या बस डेपोमध्ये प्रवेश करणार आहोत. हे बघा, आता हा भव्य दिव्य जो दिसणारा जागा आहे ही पूर्ण सांगली डेपो आहे. हा बघा, या बाजूने गाड्या बाहेर निघतात, त्या बाजूने गाड्या आत जातात. त्यामुळे आपण उजव्या बाजूने आत जाणार आहोत. आणि हा संपूर्ण परिसर आहे सांगलीच्या बस डेपोचा. मस्तपैकी बस डेपो वगैरे इथे लागला आहे. तर आता आपण इकडे मस्त आता जेवण वगैरे पण करणार आहोत. आणि इथून आपल्याला पुन्हा पुढचा प्रवास करायचा आहे. आता तो बसने आहे, रिक्षाने आहे ते माहीत नाही, कारण आपल्याला जायचं आहे कुपवाडला. पुन्हा इस्लामपूरचा बस डेपो मी तुम्हाला दाखवतोय, कारण तो तिकडे थोडा ब्लर दिसत होता ना, त्यामुळे तुम्हाला इथं जरा स्पष्ट दाखवतोय. त्यानंतर आता सांगली बस डेपोच्या समोर एक लक्ष्मी म्हणून हॉटेल होतं, त्या डेपोच्या समोरच आपण इथे आलेलो आहोत जेवायला. इथे आता जेवायला बसलोय, मेनू कार्ड वगैरे बघितलंय आणि तुम्हाला मी पुन्हा दाखवतोय. या हॉटेलमध्ये आपण आलेलो आहोत आणि तुमच्याशी मी गप्पा मारत होतो की आपण काय घेऊया काय नाही. ॲक्च्युली मी नेहमी जिकडे जात असतो तिकडची स्पेशल डिश जी असते ती ट्राय करत असतो, पण सांगलीला मी फर्स्ट टाईम आलो होतो आणि इकडचं स्पेशल काय होतं हे मला खरंच माहीत नव्हतं. मग त्यामुळे मग यांच्याकडचं जे मी यांना सांगितलं तुमच्याकडे जे स्पेशल आहे ते तुम्ही आपल्यासाठी घेऊन या. तर मी त्यांना ऑर्डर दिलेली होती, मेनू कार्ड वगैरे बघून त्यांना ऑर्डर वगैरे दिली. त्यानंतर आता आपलं जेवण आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की माझ्याकडे काय काय आहे जेवणाच्या थाळीमध्ये. वांग्या बटाट्याच्या भाजीपासून, उसळच्या भाजीपासून, वरण, भात, पापड, कांदा, लिंबू सगळं होतं, अगदी सागर संगीत. त्यानंतर बाहेर आल्यावर एक वेगळाच चमत्कार दिसला. बंद 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 अशी एक पाटी दिसली. तर तिकडे रिक्षांचा संप होता. आता एकतर पहिल्यांदा सांगलीत आलो, त्यानंतर रिक्षांचा संप. मग मी जस्ट जसा बाहेर आलो, बससाठी खूप लाईन होती, बसला वाट बघितली. बस पण पावसामुळे खराब झाल्या होत्या, कुठे बंद पडल्या होत्या. मग मी बाहेर आलो आणि हे रिक्षावाले दादा भेटले, ज्यांच्या रिक्षात आता आपण बसलेलो आहोत. आणि जस्ट मी त्यांना विचारलं की दादा आपल्याला कुपवाडला जायचं आहे, चलाल का? तर ते म्हटले की बसा बसा म्हणे. म्हटलं अहो तुमचा संप आहे ना? नाही म्हणे संप मिटला. तर असं लक असतं. तर अशा चांगल्या लकमुळे मला रिक्षा पण भेटली होती. हां, फक्त येऊन जाऊन मी यांना ठरवलं होतं की तुम्ही आम्हाला तिकडे सोडायचं पण आणि पुन्हा परत आम्हाला माघारी घेऊन पण यायचं सांगली डेपोपर्यंत. तर आता त्या दादांनी आपल्याला रिक्षामध्ये बसवलेलं आहे आणि ते आपल्याला तिकडच्या एरियाची माहिती देत देत आपल्याला पुढे जात होते. इकडून जवळ जयसिंगपूर आहे, म्हणजे इकडे सांगलीच्या पुढे कोल्हापूर आहे. जयसिंगपूर आपल्याला इकडनं जवळच होतं. तिकडे पण जायचा प्लॅन होता, पण आपण जाणार नाही आहोत कारण आपल्याला इथंच बराच वेळ होणार आहे. त्यानंतर पूर्ण असं त्या कुपवाडमध्ये आता आपण एंट्री मारलेली आहे आणि ही कुपवाडची HDFC बँक वगैरे. कुपवाड छोटं नाही आहे, कुपवाड मोठं आहे. कुणाला असं वाटत असेल की मोठं छोटंसं गाव वगैरे आहे, तसं नाही आहे. मोकळं आहे, सुंदर आहे, छान आहे, रस्ते स्वच्छ आहेत. मेन म्हणजे लोक अगदी इथली चांगली आहेत. सांगलीमधल्या लोकांचा अनुभव असा आहे की सांगलीतली लोक मला खूप आवडलीत. म्हणजे सातारची पण, सांगलीतली पण, ती आष्टीतली लोक. त्यांनी हळदीची मला रोपं दाखवली, ऊस दाखवला. हळदीचं रोप मी कधीही पाहिलेलं नव्हतं, कारण आमच्या गावी हळदीची शेती केली जात नाही. तर इकडे तुम्ही आलात ना तर इकडे सगळं असं तो स्मेलच होता सगळा. त्यानंतर चला आता आपण इकडे कुपवाडमध्ये आलो आहे आणि इथे ही इंडस्ट्रियल इस्टेट आहे. कुपवाड MIDC आहे आणि इकडे अशा छोट्या छोट्या कंपनीज आहेत. तर जिकडे मला काम होतं ते मला ॲड्रेस भेटत नव्हता, सो मी तो शोधत येत होतो. त्यानंतर मला माझा ॲड्रेस भेटलेला आहे. ॲड्रेसवर माझं कामसुद्धा झालेलं आहे आणि या सगळ्या कंपन्या बघत मी आता इथून माझं काम आटपवलेलं आहे आणि आता इथून मी परतीचा प्रवासाला निघालो आहे. तर त्या रिक्षावाल्या दादांना आपण थांबवलेलं होतं. हे बघा आपल्यासोबत हे होते, यांचं नाव कुदळे आहे, हे आपल्यासोबत होते. हे पुण्यात असतात आणि यांच्यासोबत आपण आता परतीचा प्रवास सुरू केला आहे. मीटिंग चांगली झाली आहे, सगळं चांगलं झालं आहे, त्यामुळे एक चेहऱ्यावर आनंद आहे, छान वाटतं आहे. पाऊस वगैरे नव्हता आणि मस्तपैकी गप्पा मारत निघत होतो पुढे. त्यानंतर त्या दादांना पण मी थँक्यू म्हटलं आणि चेहरा पूर्ण खराब झाला होता. म्हणजे सकाळपासून चेहऱ्याला पाणी पण लावलेलं नव्हतं, कधी चेहरा धुतला नव्हता. बाहेर असल्यावर, आउटडोअरला असल्यावर असेच हाल होतात, त्यामुळे चेहऱ्यावर तुम्हाला थोडा थकवा जाणवेल. आणि मग तिथून आपण पकडली आहे बस. आता सांगली डेपोमधनं आपण ही बस पकडलेली आहे आणि आता आपण जातोय परत उलटे. तर हे बघा, आता हे सांगली सोडलेलं आहे आता आपण मागे आणि हे पुढे आष्ट्या साईडला चाललेलो आहोत.
तर हा संध्याकाळचा व्ह्यू, मस्त बैलगाडी, मावळता सूर्य आणि किती सुंदर असं दृश्य आहे की असं वाटत होतं तिथून पाय निघत नव्हता ॲक्च्युली, असं वाटत होतं इथंच थांबावं. त्यानंतर ही नारळाची उंच उंच झाडं, इकडे सुपारीची पण काही झाडं होती, नारळाची पण होती, या शेती आहेत. त्यानंतर हा एक मित्र होता बाजूला, हा एक मित्र भेटला, हा म्हणजे एक स्टुडंट आहे इंजिनिअरिंगचा. आणि मग त्याला जेव्हा कळालं की मी इंजिनियर आहे तेव्हा त्याला खूप आनंद झाला. त्यानंतर हा मुलगा याने मला इकडची सगळी माहिती सांगितली. याचं नाव प्रणव आहे, आष्टीमध्ये राहतो, हा इंजिनिअरिंग कॉलेजला आहे. त्यानंतर याने मला याच्याशी मी भरपूर गप्पा मारल्या. त्यानंतर या बाजूला काकी बसल्या आहेत, यांनी पण मला भरपूर माहिती दिली, भरपूर यांच्याशी मी गप्पा मारल्या आणि खूप खूप भारी वाटलं. त्यानंतर आता आपण बस पकडलेली आहे, ही बघा, ही मुंबईला जाणारी बस आहे, श्री ट्रॅव्हल्सची बस आहे. आणि जवळजवळ अंधार झाला होता, संध्याकाळ झाली होती आणि ही श्री ट्रॅव्हल्सची बस पकडून आता मी जाणार होतो मुंबईच्या दिशेने, कारण दुसऱ्या दिवशी ऑफिस पण होतं. आणि ती बसमध्ये चढल्यावर मला कळालं की ही बस सेटिंग आहे आणि एवढा भयंकर त्रास झाला आहे की अक्षरशः थंडी, ताप, म्हणजे अक्षरशः 8 दिवस मला मेडिसिन घ्यावं लागलं, इतका घाणेरडा हा प्रवास झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा असा प्रवास करत असाल तर प्री प्लॅनने करा. त्यानंतर मला जेवायचं नव्हतं तरीसुद्धा मग मी इथे जेवलो, म्हटलं भुकेला पोटी झोपायला नको, तर इकडे मस्तपैकी माझं जेवण झालं. पण तीच माझी चूक झाली की मी जेवून प्रवास केला, तर तोच मला जास्त त्रास झाला. रात्रभर बसून प्रवास, सिटिंग प्रवास केला आहे, त्यामुळे खूप खूप त्रास झाला आहे. तर असा प्रवास जर तुम्ही करत असाल तर प्लीज करू नका. आणि हे बघू शकता तुम्ही माझ्या चेहऱ्यावर किती थकवा आहे. तर असा माझा हेक्टिक प्रवास झाला आहे सांगलीचा. तुम्हाला कसा वाटला, तुमचे काय सजेशन्स असतील, काही कमेंट असतील तर नक्की कळवा. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यामुळे मी अतुल सपकाळे तुम्हाला थँक्यू म्हणतो आणि लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू सो मच. लाईक करा, कमेंट करा.